जय गुरु. जय गुरु. आपण एकच मिनिट थांबू आणि आपण सुरुवात करू. सर गुरुदेव. जय गुरु. माझा कालचा क्लास अटेंड नाही करता आला. तुम्ही कालच्या क्लासचं रेकॉर्डिंग दिसलं नाही, टाकाल का? हा, जरा काल माझं चालू राहायला उशीर झाला ना, त्यामुळे मी माझ्या लॅपटॉप मध्ये मला एक एरर आली आहे, तर मी ती रिझॉल्व्ह करतो आज आणि अपलोड करतो. चालेल. झालं, रेकॉर्डिंग झालंय, पण त्याच फोल्डर मध्ये एक एरर फाईल पण आलेली आहे. मला बघायला लागेल काय झालंय. चालेल. चालेल. हा, आपण जय गुरु. हो, मला सुरुवात करायच्या आधी एक गोष्ट विचारायची होती की आपल्या वर्गामध्ये अमेरिकन खंडामधनं माझ्या मते निशिगंधाताई तुम्ही आहात, कपिलजी आणि रुपालीजी आहेत, त्या सेंट्रल टाइम झोन मध्ये असतील. निशिगंधाताई ईस्टर्न टाइम झोन मध्ये असणार, बरोबर? मी पण आहे, विशाखा केळकर, ईस्टर्न टाइम झोन मध्ये. अच्छा, तुम्ही कुठेशी म्हणजे एक्झॅक्ट? मी मिशिगनला असते. अच्छा, मिशिगन. ठीक आहे, ओके. अच्छा, म्हणजे थोडक्यात ईस्टर्न मधले 2 आणि सीएसटी मधले 2 आणि मी स्वतः सीएसटी मधला. ठीक आहे, ओके. आणि मोहिनीताई धुरुकर माझ्या मते विजयाताई क्लिव्हलंडच्या आहेत, म्हणजे त्या ईएसटी मध्ये आहेत. मोहिनीताईंचंच मला कल्पना नाही, माझ्या मते मोहिनीताई पण ईस्टर्न टाइम झोन मध्ये आहेत बहुतेक. ठीक आहे, म्हणजे ईस्टर्नचे 4 आहेत, सीएसटीचे 3 होत आपण. ओके. विचारायचं असं साठी होतं की सरांच्या डोक्यामध्ये प्रवेशचे दोन्ही वर्ग एकत्र करून एकच बॅच घ्यायचं चाललंय. कारण की आत्ता जर का आपण प्रवेशचा जर का वर्ग बघितला तर सकाळी एक बॅच आहे आणि एक संध्याकाळी बॅच आहे, भारतातल्या वेळेनुसार, बरोबर आहे? हो. आणि सरांच्या मते त्यांना अजून एक बालबोधची बॅच सुरू करण्यासाठी बरीच मागणी येते, आणि म्हणून त्यांना माझ्यापैकी माझ्या आणि दिलीपजींच्या मध्ये कोणाला तरी एकाला ती बॅच सुरू करा असं म्हणणार आहेत ते. म्हणजे आपल्याला एक कुठली तरी बॅच बंद करावी लागते प्रवेशसाठी. आत्ताच नाही, आता ही परीक्षा पूर्ण करू आणि मग प्रवेशसाठी. तर साधारणतः आपल्यापैकी जर का वेळ बदलली तर किती जणांची तयारी आहे? माझी नाही, मला भारतातली सकाळची वेळच इथे जमू शकते. मलाही सकाळची जमेल. मलाही सकाळ जमते, संध्याकाळ तर सांगू शकत नाही. हा नाही, म्हणजे कशासाठी विचारतोय की म्हणजे अगदी नोकरी धंद्यामध्ये तुम्ही असाल आणि त्यामुळे तुम्हाला जमत नसेल सकाळी भारतातली वेळ, तर समजू शकतो. हो, मी अमेरिकेत आहे, त्यामुळे भारतातली संध्याकाळच्या वेळेला माझी नोकरी असते, त्यामुळे मला भारतातली सकाळचीच वेळ जमू शकते.
हा ठीक आहे, म्हणजे कसं तुम्ही नोकरीवाले आहात म्हणून विचारतोय. जसं मी पण नोकरीवाला आहे, माझी अडचण तीच होती. पण सकाळचीच बरी वाटते आम्हाला. नाही सकाळ बरी आहे. ताई बरोबर आहे, पण सरांना इतरही विद्यार्थ्यांना पुढे शिकवायचंय ना. आणि सकाळची आपल्याकडे अजून थोडी लवकरची वेळ केली तरी चालेल, 6:15. आम्हाला तर सर हीच वेळ आणि म्हणजे भारतातली सकाळची वेळ आणि हीच वेळ हीच सोयीची आहे. हा, ह्याच्या आधी केली तर मी मिशिगन ईस्टर्न टाइमला जाऊन असेल तर मी करू शकते, पण ह्याच्या नंतरची नाही जमणार, कारण नंतरची ऑलरेडी मला पण ह्याच्या माझ्याकडे नंतर 10 नाही वाजलेले हो, आहेत. कारण की ह्याच्यानंतर खूपच उशीर होतो. ती हा. काही म्हणजे सुरू करायची वेळ नाहीये ती. बरोबर. हा नाही, सरांच्या डोक्यात होतं की संध्याकाळचीच एक ठेवायची आहे त्यांना, आणि दोन्ही बॅचेसच्या विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण करायचंय. त्यांच्या त्याच्या दृष्टीने बरोबर आहे, सकाळची चालेल ना सर. त्यांच्या दृष्टीने अत्यंत बरोबर आहे, पण ते पण आम्हाला जमणार नाही. हा, मला पण नाही जमणार नाही, संध्याकाळची. संध्याकाळ नाही जमणार. ठीक आहे, मी एक काम करतोय की मी असे 2 रकाने भरतोय की नोकरी धंद्यामुळे जमणार नाही आणि नुसतं जमणार नाही. ठीक आहे. छायाताई तुमचं काय आहे सांगा. माझं तेच आहे सर, मुलगा आणि नातू 7:15 पर्यंत घरातून बाहेर पडता, डबा वगैरे घेऊन हे बरं, करून म्हणजे 7:30 नोकरी ला धंदा सुट्टी करता असते. तुम्हाला हो. अडचण आहे का? नाही सर. हो हो. नाही तुमची नोकरी धंदा म्हणतोय मी. नाही माझी नाही, पण मला जे घरातलं बघावं लागतं, तर मुलगा आणि नातू शाळेत जातो ताई आणि ताई मुलाचा ताई डबा पण असतो. मी फक्त आता एवढंच लिहून घेतोय की जसं विशाखाताई म्हटलं की नाही मला नोकरीच घरगुती आहे. नाही, मला घरगुती कारणास्तव नाहीये सकाळी जमत. घरगुती कारण, हा मला हेच फक्त जाणून घ्यायचं होतं, घरगुती. म्हणजे घरगुती कारण. ठीक आहे, घरगुती. ठीक आहे, बस. आणि शक्य नाही असं तुमचं म्हणणं आहे. बरं, लताताई आल्यात का? हो आहे. हा, ताई तुमचं. संध्याकाळचं कसं नातवंडांची गडबड असते, आता ते झोपलेले असतात. थोडं आता शाळा सुरू झाली की उठतील, पण ही वेळ सकाळची त्यातल्या त्यात मॅच होते, कारण संध्याकाळी मुलांचे कॉल वगैरे चालू असतात, मग नातवांकडे लक्ष द्यावं लागतं. बर, पण म्हणजे नोकरी धंद्यासाठी 7:30. नाही. हो, नाही माझ्या स्वतःसाठी काही नाही, कौटुंबिकच. ठीक आहे. अपर्णाताई बर्वे आल्यात का? हो आहे. हा ताई तुमचं काय आहे? नाही, मला संध्याकाळची कुठली वेळ आहे तसं, कारण मग मी पण जे क्लास घेते तर ते मग ऍडजस्ट करायला लागते, पण मी ट्राय करीन म्हणजे. अच्छा, म्हणजे तुम्हाला चालू शकणार आहे. आणि नोकरी अगदीच चालणार धंद्यामुळे नाही तुम्हाला असं नाहीये. शक्यच नाही असं नाहीये. म्हणजे नोकरीच असली ना हो की काही करू शकत हो नाही माणूस मग. हा. हा ठीक आहे, मग ते तसं मी लिहून घेतो. म्हणजे त्याच्या पुढची बॅच किंवा म्हणजे आपला क्लास कधी असेल? हो आता हो. कधीच आहे? 7:30चा आहे का आता संध्याकाळचा? मी तुमचा जो घेतोय तो 7:30 आहे. नाही, आपल्या भारतात संध्याकाळचा कितीची बॅच आहे? नाही, ते अजून नक्की केलेलं नाहीये, कारण की ते सरांना तेच तर ठरवायचंय. नाही, कारण असं होऊ शकतं ना की जे संध्याकाळी आता अटेंड करतात त्यांना तीच कन्व्हिनियंट आहे म्हणून त्यांनी ती जॉईन केली आहे ना, तर मे बी तोच टायमिंग कंटिन्यू हो, होऊ शकतो ना, म्हणून मी विचारलं की तोही होऊ शकतो संध्याकाळचं. किंवा एखादा वेगळाही होईल, कारण की त्यावेळेला जे शिक्षक अवेलेबल असतील त्या बॅच हा, साठी त्यांच्याही सोयीने बघायला लागतं. हो ठीक आहे. फक्त मला विद्यार्थ्याची सोय बघून नाही चालत. बरं, मला 8 नंतर कदाचित जमणार नाही, त्याच्या आधी जर नाही ताई, असेल तर आता जमेल म्हणून. आपण फक्त फ्लेक्सिबिलिटी कुठल्या कारणामुळे आहे हो का नाही फ्लेक्झिबल. एवढं आपण जाणून घेतोय. हो पण हा ठीक आहे. बरोबर, पण ते कॉन्स्टंट रिझन असेल तर ते क्लास तर मग ऍडजस्ट झालं तर मग, नाही तर मग युट्यूब वरनं बघायला करायला लागेल. हा अगदी बरोबर आहे. हा, हम्म, माधवीताई हम्म. दळवी आल्यात का? हो आली आहे मी. हा ताई, तुमचं नोकरी धंद्यामुळे तुम्हाला सकाळीच करावं लागतं. हो, कारण म्हणजे माझं 2 ते 11 ऑफिस आहे दुपारी. हा ठीक आहे, म्हणजे दुपारी 2 ते 11 ऑफिस. ठीक आहे. हा, हम्म, आता कसं, आता लक्षात येतो की कोणाला पोटापाण्यासाठीच शक्य नाही म्हणल्यावर प्रश्नच येत नाही पुढे विचारायचा. हा, बरोबर. निशिगंधाताई तुमचं? सर मला गीतेचे वर्ग असतात
सकाळी. नाही नाही, पण म्हणजे तुमच्या नोकरी धंदा काही नाहीये. नाही, नोकरी कसली? छे काही हा नोकरी नाही, नाही. विचारतो कारण की कसं आहे की तुम्ही जरी एकेकाळी नेत्रतज्ञ होतात आणि सर्जन नाही होतात, आता तरी काही नाही, आता आता काही निवृत्त. करताय का? छे. हा ठीक आहे, म्हणजे आता बाकी जर कारणं असतील तर ती तुमची घरगुती कारणं असू शकतात. बर, सीमाताई आल्यात आपल्या? हो. हा बोला ताई. नाही, मला काही प्रॉब्लेम नाही कुठल्याही वेळेला. अच्छा, म्हणजे तुम्हाला खरोखर फक्त वेळ कुठली एवढी बघायची आहे, पण तुम्ही फ्लेक्सिबल हो. आहात. हो. हा ठीक आहे. वैजयंती ताई आल्यात आपल्या? हो सर. हा बोला वैजयंती ताई, तुमचं काही नोकरी धंद्यामुळे फक्त हेच नाही जमतं असं आहे? नोकरी धंदा काही नाही. पण मी आता जाणार आहे 3 तारखेपासून नेदरलँडला. तर तिथली 3.5 तासाची आहे, म्हणजे 3.5 तास मागे येते. तर त्याच्यामुळे कोणती आता वेळ ऍडजस्ट होते ती मला आता नाही सांगता येणार काही. बर नाही, पण म्हणजे तुमचं नाही, नोकरी धंद्याचा काही प्रश्न नाही. पोटा पाण्यासाठी नोकरी करावी लागते म्हणून नाही, मला नाही. इथे जमूच शकत नाही असं नाहीये. नाही असं काही नाही. हा बस, हे महत्वाचं आहे. जमवेन. हा, हा ठीक आहे ठीक आहे. विद्याताई ऍडजस्ट करेन. तेंडोलकर आहेत का? हो हो. हा बोला ताई, हा, तुमचं. आमचा छोटासा बिझनेस आहे ना, दुपारनंतर साधारण मीटिंग असतात 3:30-4, मग त्या रात्रीपर्यंत सुद्धा चालतात कधी कधी. बर, हा म्हणजे पोटा पाण्यासाठी तुम्हाला ते करणं हा. गरजेचं आहे. हो. म्हणजे दुपारी 3 ते रात्री कितीपर्यंत ताई तुम्ही असता? काही सांगू शकत नाही, कधी 10 सुद्धा वाजतात, केव्हा 7 वाजेपर्यंत असतात. बर, जशी 10 पर्यंत ठीक आहे. नाही हा. नाही, मी का विचारत नाही तुम्हाला, फक्त त्यावेळेला पोटा पाण्यासाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे, त्याशिवाय घरची चूल पेटणार नाही. नाही, करावं लागतं. बरोबर. हो. हा बस, हं. सिंपल आहे. कपिलजी आणि रुपालीजी आलेत का? ठीक आहे, पण ते इथे सीएसटी आहेत माझ्यापासून अगदी 10-20 मैलावर, म्हणजे माझ्याच टाइम झोन मध्ये मी बोलेन. हा विशाखाताई, तुम्ही म्हणत होता तुमची नोकरी आहे ना? हो, माझी नोकरी आहे. अच्छा, आणि तुमची ईस्टर्न टाइम नुसार 9 to 5 आहे का? 8 to 5 काय? मी ऍक्च्युली सकाळी 7 ते संध्याकाळी 4 असं जाते. ओके, 7 to 4 ईस्टर्न स्टँडर्ड नोकरी आहे. हो. ठीक आहे, ओके. सुकेशताई आहेत? आहे मी. हा ताई संध्याकाळी बोला. माझे क्लासेस असतात, फक्त मी बघेल तर ऍडजस्ट करेन मी. हा पण पण मुलांना म्हणजे तसंच वेळ बर, असतो ना. नाही ताई, तुम्हाला पोटा पाण्यासाठी नोकरी करावी लागते का? नाही, पोटा पाण्यासाठी नाही, पण मी करते, म्हणजे मी संस्कार वर्ग घेते मुलांचे. हा ते समजू शकतोय, पण म्हणजे असं नाही की बाबा त्याच्याशिवाय चूल पेटणार नाहीये. नाही. हा ठीक आहे, म्हणजे घरगुती आहे आणि तुम्ही फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला आहे. हो हो. हा ठीक पण आहे, कसं बस. मुलं नसले की त्यांना घेणं प्रॉब्लेम येतो. सकाळपासून शाळेत जातात, मग ट्युशनला जातात. ताई अहो, ते घरामध्ये आपल्याला प्रत्येकाला विविध व्यवधान आहेत, जबाबदाऱ्या येतात, याची सगळ्यांना कल्पना आहे. पण हम्म. सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे की मी नोकरी केली नाही ते घरचे बिलं भरली जाणार नाहीत, घराच्या कर्जाचे हप्ते भरले जाणार नाहीत, अशी स्थिती आहे का? नाही. पास. बर, मोहिनीताई दुरुक्कर आल्या का बाय द टाइम? नाही, ठीक आहे, म्हणजे त्यांच्याशी बोलायला लागेल. विजयाताई तर खूप दिवस झाले येत नाहीयेत, माहिती नाही आले सर. किती. अच्छा, मोहिनीताई आल्यात का तुम्ही? हो. हा ताई, तुम्ही ईस्टर्न टाइम झोन मध्ये आहात ना? नाही, सेंट्रल मध्ये आहे. बर, तुम्ही, टेक्सास. अरे हो बरोबर आहे, आपलं टेक्सासला. लिटिल एल्म का? लिटिल एल्म टेक्सास. हो बरोबर आहे. हा ठीक आहे ताई, आणि तुम्ही नोकरी करताय का? हो, मी सकाळी माझा जॉब असतो. मी 7 ते 4:30 पर्यंत घरी नसते. अच्छा, 7 ते 4:30 जॉब आहे. हा, ठीक आहे ठीक मग आहे, हरकत नाही. इंडियाच्या मॉर्निंग टाइमला जसा हा टाइम आहे, हा मला बेस्ट टाइम आहे म्हणजे नाही माझ्यासाठी. नाही, तुम्ही पोटा पाण्यासाठी नोकरी करता, पिरियड. हम्म. हा, आणि विजयाताईंचं मला माहिती नाही, पण बहुतेक विजयाताई नोकरी करत नाहीत. त्या गृहिणी आहेत माझ्या मते. तर मला दोन्ही चालू शकेल सर, म्हणजे संध्याकाळचं थोडं ते कदाचित चालू शकेल. हा म्हणजे हा, नाही, बघू हे मग, बघा, म्हणजे मी आज थोडंसं. कुठलाही निर्णय घेत नाही होत. आपण बर. सरांनी फक्त त्यांना जाणून घ्यायचं की कोण कुठल्या कारणासाठी हा, म्हणजे एखाद्या गोष्टीला हो किंवा नाही म्हणतंय. हा,
जसं अगदीच नाही असं नाही, पण थोडासा मुलांचा त्रास होईल, पण होईल थोडीफार सवय मुलांना. म्हणजे बरोबर आहे, मोठे आहेत, बरोबर एवढे आहे. छोटे नाही आहेत. असं म्हणजे अगदी काही कडेवर वगैरे घेऊन चालायचे हे नाही, फक्त ते मध्ये मध्ये करतात थोडेसे असं. आणि सकाळी कसं जरा त्यांच्या ह्याच्यात असतं बाकी. नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे ताई. हा. हा, ठीक आहे. आणि म्हणजे आता मला 7:30 पर्यंत सुनेचा जॉब संपतो, तर 7:30 पावणे 8 पर्यंत चालू शकतं, म्हणजे मला ती येते घरी तोपर्यंत. संध्याकाळी. हा, संध्याकाळी. हा हा, ठीक आहे, ठीक आहे. कारण की जे शिक्षक आहेत त्यांची पण उपलब्धता पाहिजे ना त्यावेळेला. हो हो, बरोबर आहे. हा, ठीक आहे. मी सगळ्यांचं लिहून घेतलंय, जे जे लोक हो येतात. हो, तर आता आपण आपल्या मूळ बर, परीक्षा 24 तारखेला आहे. सरांनी लिहायला आपल्याला 3 दिवस दिलेले आहेत. म्हणजे 24, 25, 26. 26 उशिरात उशिरा 27 तारखेला भारतात सूर्यास्तापूर्वी तुमचे पेपर त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. नाही ठीक आहे, रविवारीच आम्हाला जास्त वेळ मिळतो, शक्यतो तर रविवारीच कम्प्लीट करू आम्ही. हो, नंतर मग जरूर मध्ये जरूर. हा, पण 24 तारखेपासून आणि जर का पण 27 तारखेला सूर्योदयाच्या आत तुम्ही पाठवा, सूर्यास्ताच्या आत, भारतीय वेळेनुसार. हो सर. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हो. भरपूर वेळ मिळतोय आता. म्हणजे सर जरा प्रॅक्टिस पेपर पाठवाल का आम्हाला हो, करायला, म्हणजे प्रॅक्टिस पेपर, हो नक्की. पण यावेळेस परत अभ्यास माझी जास्त तुम्हाला आहे. हं? माझी परत तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे, मार्कांसाठी पेपरची प्रॅक्टिस आणि पेपरची तयारी करू नका, कारण की केलेलं सगळं विसरून जाल परीक्षेसाठी केलात तर. मार्कांसाठी नाही, एक प्रॅक्टिस आणि आपल्याला जरा अंडरस्टँडिंग चांगलं होईल, जेवढं सोडवलं जाईल. मग मी म्हणेन की सरांनी पाठ 1 ते 12 तुम्हाला दिलेत ना उत्तर, हा त्याची पोथीसारखी पारायण करा. हा, जे दिलेलं आहे. त्याचा आयुष्यात जास्त उपयोग होईल परीक्षेच्या पेपरांकडे बघण्यापेक्षा. चालेल. कारण की छायाताईंना समजा 50पैकी 40 पडले आणि तुम्हाला 50पैकी 45 पडले, फार काही फरक नाही तुमच्या दोघींच्यात माझ्या मते. पण एवढं मात्र नक्की मी सांगू शकतो की याचा अर्थ पारायण तुम्ही जास्त केली, छायाताईंनी कमी केली. हो सर. बरं, आणि पारायण आपल्याला चुकणार नाहीयेत आयुष्यात. हो. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की परीक्षेमध्ये काय विचारलंय, कुठल्या धड्यावर काय प्रश्न येत आहेत, यापेक्षा मला जो मी धडा वाचला तो मला कळला का. परवा सरांनी धातुसाधित इतकं सुंदर तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, म्हणजे मी खरंच सांगतोय हो, छान की छान. जे आमच्या बॅचला बरोबर शिकवलं गेलं नाही असं आम्हाला वाटायला लागलं, किंवा कदाचित त्यावेळेला त्यांनी सांगितलं पण आमच्या डोक्यावरून जात होतं. पण परवा जेव्हा मी तुमच्या बरोबर ऐकलं ना, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये अजून अजून प्रकाश पडायला लागला. म्हणजे मी जेवढं धातुसाधित उगाळायला पाहिजे होतं तेवढं उगाळलेलं नव्हतं, हे त्यातनं सिद्ध झालं. ठीक आहे, चालेल. आता आपण सुरुवात करूयात. माझं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन? हो हा, ठीक आहे, चालेल. काल आपण माझ्या मते सीमाताई सोनसळ्यांपर्यंत आलो होतो का सीमाताई? हो. हा, मला आठवतंय. म्हणजे आणि फक्त मला 9वं का 10वं वाक्य होतं एवढं आठवत नाहीये. 9 पासूनच सुरुवात करू परत सर. तरी चालेल ताई, हरकत ते सोपं. ते झालं. तव शूरः पुत्र कुत्र नाही. तुझा साहसी मुलगा कुठे आहे? बरोबर आहे. तव म्हणजे कुठली आहे आता विभक्ती? तो आपण युष्मत शब्द बघितला होता हो काल. हो, युष्मत म्हणजे तू, तू. त्वम, बरोबर आहे. मग तव म्हणजे तुझा, तुझा म्हणजे संबंधकारक. संबंधकारक म्हणजे काय? नाही आठवत. संबंधकारक म्हणजे षष्ठी. तुझा, तुझी, तुझे, चालतंय. चाची, चे, चे, चाची. हो 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 की नाही? हो. हा. पुढे वैजयंती ताई आहेत? हो, आहेतच की, आज सगळ्यांशीच हो बोललोय सर. मी. हो हो.
स्वगृहे त्वं किं न तिष्ठसि. स्वगृहे म्हणजे स्वतःच्या घरात तू का नाही थांबत. हम्म. बघा, स्वतःच्या स्वगृहे घरात म्हणजे स्वगृही कुठली विभक्ती आहे? स्वगृहे म्हणजे सप्तमी. बरोबर आहे. आपण म्हणलो होतो ना, एकारांत जे सगळे शब्द आहेत ते बहुतेक करून आपण सप्तमीत म्हणतो. हे हा स्वगृहे एकारांत. देवे, रामे, गृहे, वृक्षे, पाठशाले, क्रीडांगणे, सायंकाले, सगळे स्थानवाचक किंवा समयवाचक आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, विद्याताई. कदा त्वम अत्र आगतः. कदा त्वम अत्र आगतः. हा तू येथे केव्हा आलास? हा आता इथे काय आपण शिकलेलो, हे आगत काय आहे हो? क्रियापद काल ना. आपलं झालं होतं याच्यावर बोलणं. हा थांबा ना, त्यांना सांगू देत ना. हा क्रियापद आहे, येण्याची. मान्य आहे. हा. हा पण हे नेहमीच आपलं क्रियापद आहे का हो ताई? नाही. कारण की काल त्वम काय असतं ना, तर काय झालं असतं, आगच्छसी झालं असतं. बरोबर हा आहे. हा हा. पण आगच्छसी न होता आगच्छतः झालेलं आहे. म्हणजे हे काय आहे? आलास. येण्याची. बरोबर आहे, येण्याची क्रिया त्वमनी केली आहे, त्यामुळे कर्ता त्वम आहे. त्वम आहे. हा आगत हे क्रियापदाचं कुठलं तरी एक रूप आहे, पण ते कुठल्या कसं रूप आहे? धातू साधित. हा बरोबर, कळलं तुम्हाला. म्हणजे भूतकाल वाचक धातू साधित भूतकाल आहे. वाचक. हा. बरोबर. आणि हो. इथे क्रियापदाच काम करते, ते इथे विशेषणाचं काम नाही करत आहे. हो. बरोबर आहे, एवढंच आपल्याला आता बघायचं. एक तर ते धातू साधित आहे का, म्हणजे धातू पासून बनलंय का? हो, गमगच्छ पासूनच आगम आगच्छ होतं. बरोबर. हा. गच्छ आगच्छ, गच्छ म्हणजे जाणे, आगच्छ म्हणजे येणे. बरोबर. हो. म्हणजे हे क्रियापदाचं रूप आहे, म्हणजे त्याचा अर्थ हे धातू साधित आहे. बरोबर आहे. हो. हा छान केलं. आता पुढे कोण आहेत? कपिलजी आले का? मी वाट बघत होतो. नाही, दोघही नवरा बायको नाही येत वाटतं. बर ठीक आहे. विशाखाताई. कदा त्वम तत्र गमिष्यसि. हम्म. तू तेथे केव्हा जाशील. हे भूतकाळातलं आहे. गमिष्यसि भूतकाळातलं आहे. ताई भविष्य काळात. हे सॉरी भविष्य काळात. माझ्या लक्षात आलं, तुम्हाला ते लक्षात आलेलं आहे, हा फक्त भविष्य बोलता काळ. बोलता तुमची चूक झाली. भविष्य काळातले गमिष्यसि. बस बस, अगदी सरळ सोपं सरळ वाक्य आहे. हा पुढे कोण आहेत आता? मोहिनीताई, नाही सुकेशाताई आहेत. सॉरी. तव पुस्तक कुत्र अस्ति. हा आता इथे पुस्तक हे जरा चुकलेलं आहे बरं का, कारण की इथे पुस्तकला काहीतरी विभक्ती पाहिजे. पुस्तक नाही, ते पुस्तकम. पुस्तकम. पुस्तक स्त्रीलिंग हे नपुंसकलिंग आहे. हो, तव पुस्तकम कुत्र अस्ति पाहिजे होता. जर ते तर मग विसर्ग लागला असता. हा पुल्लिंगी असतं तर पुस्तक झालं असतं. बरोबर. हे बघा, आता ना आपल्या लेवलला आपण जरी पुल्लिंगाचं नपुंसकलिंग केलं, नपुंसकलिंगाचं स्त्रीलिंगी केलं ना, तरी हरकत नाही. म्हणजे ते काही, म्हणजे मी कोणाचं चेष्टा करत नाही, पण मारवाडी लोक नाही का मराठी बोलताना, तू कुठे गेली, आमच्याकडे आलीस का तू, म्हणजे तो पुरुषाशी बोलत असतो, पण त्याला पण तो स्त्रीलिंगी बोलतो. तसं आपलं होऊ शकतं. पुल्लिंगाचं नपुंसकलिंग होईल, नपुंसकलिंगाचं स्त्रीलिंग होईल, हरकत नाही. आत्ता ह्या चुका चालतील. पण
एकदा लिंग आपण ठरवलं की त्याचं विभक्ती रूप मात्र चुकायचं नाही आपण. म्हणजे पुस्तक एकदा नपुसकलिंगी म्हणलं तर नपुसकलिंगीच्या ज्या ज्या विभक्ती रूप आहेत ती व्यवस्थितच आली पाहिजेत मग. ठीक आहे, चालेल. मग पुढचा आता कोण घेणार आहे? मोहिनीताई घ्याल तुम्ही? हो सर. हा घ्या. 14वं सर. हो 14वा घ्यायचंय ताई. त्वया अद्य किमपि न कृतम. हम्म. तुझ्याकडून आज काही सुद्धा केले गेले नाही. हा बर. आता मला एक सांगा, इथे कृतम काय म्हणून वापरलंय? काय वाटतंय तुम्हाला? क्रियापद म्हणूनच वापरलेलं आहे. हा भूतकाळातलं रूप आहे, वाक्य बरोबर. आहे. हा कृतम. आणि अर्धवट भूतकाळ आहे, कारण की कृतम, कृतः, कृता हे सगळे पुल्लिंग नपुसकलिंग सारखी शब्द आहेत, बरोबर आहे. हो. वनम सारखं कृतम आहे, म्हणजे जरी क्रियापद असलं तरी ते वनम सारखं आहे. हो. म्हणजे सध्या सर मला फक्त ना काय भविष्य काळ तेवढा ओळखता येतोय. बर. बाकी दुसरं असं काही फारसं कळत नाहीये. पण पण मग तसं करा ना तुम्ही, की हा वर्तमान काळ नाहीये, भविष्य काळ नाहीये, म्हणजे आता तात्पुरतं तरी आपण त्याला भूतकाळात टाकूया. हा राईट. हा पूर्ण असं कळत नाहीये मराठी शब्दानुसार सुद्धा, की तुझ्याकडून आज काही सुद्धा केले गेले नाही. हा केले केले गेले गेले नाही म्हणजे नाही. भूतकाळातल्या काहीतरी हा बोलतोय आपण. भूतकाळ. राईट, बरोबर. कारण की जर का भविष्य काळ असतं तर तुझ्याकडून आज सुद्धा काही केले जाणार जाणार नाही नाही. हा असं म्हणलो या. असतो आपण, हो बरोबर. हो भविष्यकाळी बोलायचं झालं असतं तर. बरोबरच. हो भूतकाळ. म्हणजे एवढं तर आपल्याला लक्षात येतं की हे हा आता. भूतकाळी काहीतरी असावं. आणि हो सर. त्यातून परत त्यांनी काय केलंय, त्वया केलेलं आहे, म्हणजे तो तुझ्याकडून. त्वया हे हम्म, त्वया हे तृतीयामध्ये आहे. बरोबर. आणि पण कृतम हे नपुसकलिंगाच्या ह्याच्यातलं आहे ना, येतं. हो बरोबर आहे. तुझ्याकडून काही सुद्धा केले गेले नाही, म्हणजे काही सुद्धा, त्यातलं काही सुद्धा हे जे आहे हे नपुसकलिंगी काहीतरी दर्शवत आहे, हो ते म्हणून काय ते आहे कृतम झालं. ओके, ते काय आहे ते नाहीये. हा पण काय आहे माहिती नाही म्हणून ते आता नपुसकलिंगात आपण टाकलंय. हा. अच्छा. म्हणजे आता तुझ्याकडून पाप झाले केले गेले नाही. त्वया अद्य पापम न कृतम. बरोबर. म्हणजे मग काय झालं असतं, तुझ्याकडून आज पाप केले गेले नाही, किंवा त्वया अद्य पुण्यम न कृतम, म्हणजे आज तुझ्याकडून पुण्य केले गेले नाही. होईल की नाही वाक्य? हो हो. हा. आणि इथे करता तृतीयच जायला पाहिजे, कारण की का बरं जायला पाहिजे सांगा? कारण ते सकर्मक म्हणजे हे कर्म. सब्जेक्ट आणि हे दोन्ही वेगवेगळे. कोण आणि काय याची उत्तरं वेगवेगळी येत आहेत, कर्म. बरोबर आहे. कोणाकडनं? तुझ्याकडनं. म्हणजे कोण? तू त्याच्याविषयी बोलतोय. काय? पाप किंवा पुण्य समजा, बरोबर. म्हणजे वेगळी उत्तर आली. म्हणजे आता ते सकर्मक क्रियापद आहे, मग सकर्मक क्रियापदाला आपल्याला करता कशात टाकायला लागतो? तृतीयेत टाकायला लागतो. कर्म जे असतं ते प्रथमेत येतं. बरोबर. ठीक आहे, चांगलं चांगलं लॉजिक लावलं विशाखाताई. इथे कृतम म्हणजे केलं गेलं नाही का, किमपी म्हणजे केलं गेलं नाही. काही इथे सुद्धा नाही बद्दल न काही आहे. काही सुद्धा म्हणजे किम अपि, काही सुद्धा. किमपी. हा हा हा. किम अपी आहे. ओके. किम मध्ये हा अपी त्याच्यात सायलेन्स आहे. हा किम संधी नाही, मध्ये म संधी हा झाली. हलंत आहे आणि त्याच्या पुढे अपी आहे, संधी आहे. संधी आहे. बरोबर आहे निशिगंधाताई. संधी. हा विशाखाताईंचं झालं. सुकेशाताई तुम्ही करणार का? आता सुकेशाताईंनीच केलं होतं.
नाही सुकेशातही येत नाही. केलंच आहे आता तव पुत्र पुस्तकाचं. काय झालं ताई? माझं झालंय. अच्छा, सुकेशाताईंचं झालंय आणि मग मोहिनीताई आता करत होत्या, म्हणजे हा एकदम छायाताईंकडे जायला पाहिजे. बरोबर. हो सर. तव गृहात इदानीम अहम आगतः. तुझ्या घरात आत्ता मी आलो. ताई तुझ्या घरापासून पाहिजे ना, हो कारण की गृहात पंचमी आहे. हो हून पासून पंचमीचे आहेत ना प्रत्यय. हो हा, म्हणजे तुझ्या तव षष्ठी घरापासून इदानीम म्हणजे आत्ता मी आलो. आलो. इथे पण परत बघा आगत हे धातू साधित म्हणून वापरले. हो धातू साधित वापरले. हा, पुढे कोडेत लताताई येत. तव गृहात अहम इदानीम एव आगतः. एव 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 आगतः. तुझ्या दोन्ही घरापासून वरचं खालचं एकच आहे का? आलो. तुझ्या घरापासून आत्ताच आलो. हा, फक्त एव शब्द जास्त. आत्ताच एव या शब्दाचा वापर वेगळा करून दाखवला त्यांनी, एवढंच. हा सारखंच, म्हणजे तुझ्या घरापासून मी आत्ताच आलो. आता बघा गावाकडे ना गावकरी म्हणतात, बऱ्याच वेळेला म्हणतात बघा, तुझ्या घराकडून मी आत्ताच आलो. हो बरोबर आहे, आणि ते बरोबर आहे खरं बघायला गेलं तर. संस्कृत मध्येही बघा घराकडून म्हणतात, मी घराहून आत्ताच आलो. बघा कित्येक गावकरी बोलतात, आम्ही घराहूनच येतोय आत्ता. हो म्हणजे ते संस्कृत मधलं गृहातच वापरतात. आपण घरापासून म्हणतो. हा, पण शुद्ध आपण मराठीमध्ये कधी घराकडून नाही पासून म्हणतो. घराकडूनही म्हणतो आपण, पण म्हणजे अगदी दररोजच्या ह्याच्यामध्ये आपण घराकडून मी आलो असं म्हणत नाही ना आपण. मी घरून आलो म्हणतो, घरून आलो किंवा म्हणतो. घराहून आलो असं म्हणतो. तुझ्या घरा हा बरोबर आहे, ऊन आणि पासून आपण वापरतो, पंचमी. पण गावाकडे कडून वापरतात, घराकडून आलो. मी आत्ताच गावाकडून आलो. बरोबर. हो नाही, मी आता तुझ्या घराजवळून आलो. नाही, जवळून वेगळं. नाही, घरापासून म्हणजे घरात तुम्हीच असं. आता आपण त्याला म्हणतो ना, मी तुझ्या घरावरून आलो, तर घरावरून म्हणजे घराच्या छपरावरून नाही येत आपण. घरासमोरचा जो रस्ता असतो तिथनं आपण जातो, ते म्हणून म्हणतो आपण घरावरून. पण संस्कृत मध्ये त्यालाही गृहातच म्हणतात. ठीक आहे. हा, काही आपल्या मराठी भाषेच्या ज्या खास पद्धती आहेत बोलायच्या ना, त्या तशाच ठेवायच्या, त्याचा जास्त विचार करायचा नाही. आणि त्याला तसेच्या तसेच आपण शब्द संस्कृत मध्ये वापरता येत नाहीत. घरावरून म्हणजे मग तुम्ही गृहे, उपरी गृहे वगैरे असं काही म्हणायचं नाहीये. ठीक आहे. हा, आता हे खूप छान लक्षात ठेवायचं कोष्टक आहे. कह म्हणजे कोण, कौ म्हणजे कोण दोघं, आणि के म्हणजे अनेक कोण. का म्हणजे कोण स्त्रीलिंगी, कोण दोघी, के कहा म्हणजे कोण स्त्रीलिंगी पण अनेक वचन म्हणजे बहुवचन. किम म्हणजे नपुसकलिंगी एक वचन कोण, के म्हणजे नपुसकलिंगी दोन कोण, आणि अनेक नपुसकलिंगी कोण म्हणजे कानी. आणि बघा हे वनम वने वनानी सारखंच किम के कानी आहे. आपण वनम शिकलो होतो की नाही शब्द चालवायला, वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. तो हेच आहे. तर हे एक लक्षात ठेवा, कारण की हे तुम्हाला
प्रश्नांमध्ये खूप वापरायला लागतं. कोण 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 जेव्हा आपण म्हणत असतो ना, तेव्हा संस्कृत मध्ये नपुंसकलिंगी कोण, स्त्रीलिंगी कोण आणि पुल्लिंगी कोण हे तिन्ही वेगवेगळे आहेत. मराठीत आपण सगळ्यांना सरसकट कोण म्हणतो आणि मग त्याची उत्तरं अनेक वचनी पुल्लिंगी येतात, अनेक वचनी स्त्रीलिंगी येतात, अनेक वचनी नपुंसकलिंगी पण येतात. पण संस्कृत मध्ये तसं होत नाही. हा, ते कोष्टक मात्र नीट लक्षात ठेवा. कहा कौके, का के कहा, किम के कानी. चालेल, आता आपण पुढे बघूयात. बघा, आता कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण वापरून भूतकाल दर्शक वाक्य कसे बनवायचे. त्वमचं काय होईल, त्वया येईल. तवचं काय होतं, युष्माकम, अनेक वचन. बरोबर आहे. मामचं मया होतं. बरोबर आहे. आणि मम म्हणजे माझे, अश्माकम, अनेक वचन. षष्टी बघा, संबंधकारक, माम युष्माकम. तृतीया मया, हे बघा इथे मया, त्वया, दोन्ही तशीच चालतील. माम म्हणजे द्वितीया. आणि त्वम युष्मत मध्ये आपण बघितला होता. आठवतोय का युष्मत शब्द तुम्हाला? माझ्या मते आपला मध्येच झाला होता. हे बघा, युष्मत. त्वम, त्वम युवाम यूयम प्रथमा त्वाम त्वा युवाम वाम युष्मान वह द्वितीया त्वया युवाभ्याम युष्माभिः तृतीया तुभ्यम ते युवाभ्याम वाम युष्मभ्यम वह चतुर्थी त्वत् युवाभ्याम युष्मत पंचमी तव ते युवयोः वाम युष्माकम वह षष्ठी त्वयि युवयोः युष्मासु सप्तमी. इथे काही काही जी आहेत ना ती लिहायची राहिली आहेत बरं का. म्हणजे जी 2-2 रूप असतात ना त्यातली काही काही ठिकाणी 2-2 रूप राहिलेली आहेत. ठीक आहे, आपण मी खूपच मागे गेलो होतो, मला पुढे येऊ देत. बघा, इथेही सरांनी ते सांगितलं होतं. त्याला काय आणि कोण प्रश्न विचारा, काय व कोण यांची उत्तरे जर एकच आली तर ते क्रियापद अकर्मक असतं. जर का वेगवेगळी रूप आली तर ते सकर्मक असतं. जर अकर्मक क्रियापद असेल तर कर्त्याची प्रथमा होते आणि धातुसाधिताचे लिंग कर्त्यानुसारच असते. बरोबर आहे. आणि सकर्मक असेल तर त्याच कर्म प्रथमा विभक्तीत कर्म राहते आणि धातु साधिताचे लिंग कर्मानुसार आणि कर्ता कोणचे उत्तर तृतीय विभक्तीत जाते आणि कर्म प्रथमा विभक्तीत राहते. त्वया पापम कृतम म्हणजे तुझ्याकडून पाप झाले. कुठला तरी एक श्लोक असा होता का हो, रात्रिकृतम पापम नाशयती दिवसकृतम पापम नाशयती सर्वविद भवते. गणपती अथर्वशीर्षामध्ये फलश्रुती आहे का? फलश्रुती आहे का ती? हो, फलश्रुती. हा बघा, अयं आता बघा, प्रयुञ्जानो अपापो भवति. बरोबर आहे. पण रात्रिकृतम पापम जे ना रात्रिकृतम, हा रात्री केलेली पाप नाशयती म्हणजे नाशवतो, नाश करतो. तो गणपती जो आहे, जो पालन करता आहे, विघ्नहर्ता आहे, तो ती सगळी पापांचा नाश करतो. पापम नाशयती, रात्री कृतम पापम नाशयती. तिथे जे कृतम आहे ना ते धातुसाधित झालेलं आहे बघा, केलेली. तिथे ते धातुसाधित विशेषण आहे पापाचं. चला आपण पुढे जाऊयात. कोण होतं शेवटचं, मी विसरून गेलो. मी आहे आता. हा, एकच मिनिट उरलंय, पण ताई पहिलं वाक्य करा. संस्कृत मध्ये अनुवाद करा. तो कोठे गेला, सहा कुत्र गेला म्हणजे धातू साधित येईल गतः. गतः, करेक्ट. कारण की तो हे पुल्लिंगी आहे म्हणून गत हे पुल्लिंगीच धातू साधित वापरला.
आणि इथे ते धातुसाधित क्रियापद म्हणून वापरलेलं आहे, विशेषण म्हणून नाही.